आता सोनाराच्या घरी काय झाले ते ऐका. अक्षय तृतीयेच्या दिवशी चिंचवणीला खूप महत्त्व असते. सोनाराच्या घरी जेवायला पंगत बसली होती. चिंचवणी द्रोणात वाढली होती. पण अचानक एक विचित्र घटना घडली. जेवणाऱ्या लोकांना चिंचवण्यात अळ्या दिसल्या. ते पाहून सगळ्यांना किळस वाटली आणि त्यांनी अन्न टाकून उठून गेले. सोनार खूप हताश झाला. त्याला समजत नव्हतं की चांगली चिंचवणी खराब कशी झाली. थोडा विचार केल्यावर त्याला समजलं, मी साधूंना विस्तव दिला नाही, त्याचाच हे फळ मिळालं असेल. गजानन महाराजांची मोठी लीला मला कळली नाही. ते साक्षात देव आहेत, पण मी त्यांना भिकारी समजलो. त्रिकालज्ञानी गजानन महाराजांना मी वेडा समजलो. माझ्या हातून संत सेवा घडली नाही. मी चुकीचं वागलो. मला मिळालेली चांगली संधी मी स्वतःहून गमावली. आता मी जाऊन समर्थांचे पाय धरतो आणि माझ्या चुकीची माफी मागतो. असा विचार करून तो चिंचवणी घेऊन बंकटलालांच्या घरी आला आणि सगळी गोष्ट सांगू लागला. तो म्हणाला, अहो बंकटलाल शेठजी, आज माझं खूप नुकसान झालं. ही चिंचवणी पहा, यात किडे पडले आहेत आणि श्राद्धासाठी आलेली माणसं उपाशीच निघून गेली. याला मीच कारणीभूत आहे. आज सकाळी मी समर्थांच्या चिलमसाठी विस्तव दिला नाही. त्याचं हे फळ आहे. सगळी चिंचवणी खराब झाली. हे ऐकून बंकटलाल म्हणाला, तुम्ही चिंचोके नीट पाहिले नसतील. ते किडलेले असतील म्हणून चिंचवणी खराब झाली असेल. शेठजी, तुम्ही अशा साधूवर शंका घेऊ नका. त्यावर सोनार म्हणाला, चिंच नवीनच होती, मग चिंचोके किडके कसे असतील? मी आज जी चिंच फोडली त्याची टरफले अजून पडली आहेत. हवे असेल तर तुम्ही स्वतः येऊन पहा. पण आता माझी एकच विनंती आहे. तुम्ही मला लगेच समर्थांच्या पायाशी घेऊन चला. मी त्यांची माफी मागेन. जानकीराम घाबरत समर्थांसमोर गेला. त्याने साष्टांग नमस्कार केला आणि म्हणाला, दयाघना, माझ्यावर कृपा करा. माझे सगळे अपराध माफ करा. तुम्ही साक्षात भगवान शंकर आहात हे मला आज समजले. समर्था, आजपासून माझ्याकडून तुमच्याबद्दल वाईट शब्द निघणार नाहीत. आज जी शिक्षा मला मिळाली तीच पुरेशी आहे. त्यावर महाराज म्हणाले, तिळभर खोटं बोलू नकोस. तुझी चिंचवणी गोड आहे. त्यात अजिबात किडे नाहीत. हे ऐकून सगळ्यांनी पाहिले तर चिंचवणी अगदी गोड होती. त्याचे सगळ्यांना खूप आश्चर्य वाटले. अशा प्रकारे समर्थांचे मोठेपण सर्वांना कळले. गण गण गणात बोते, जय गजानन.